RTO-MWचा जेव्हा तुम्ही सिलेबस बघितला, तर सिलेबस बघितल्यानंतर ही पोस्ट मी 100% काढणार, हा आत्मविश्वास कसं काय निर्माण झाला? आता याबद्दल सांगायचं झालं तर एएमयूच्या जागा निघणार काय नाहीत मला माहिती नव्हतं, कारण आरटीओच्या जागा अनिश्चित असतात, 4 ते 5 वर्षांनी निघतात. आता बरोबर. 2020, आता 2025, 26ला जाहिरात, मी 6 वर्षांनंतर जाहिरात होती. त्यामुळे आरटीओ संदर्भात मला काय माहिती नव्हतं. बरोबर. मग आता मी जॉब सोडलेला, मला एका वर्षात पोस्ट काढायची होती. मग मी राज्यसेवेचा सिलेबस बघितला, त्याचे जुने क्वेश्चन पेपर बघितले, PSIचा सिलेबस बघितला, त्याचे जुने क्वेश्चन पेपर बघितले. बरोबर. आणि कम्पेअर केलं की मला एका वर्षात कोणती पोस्ट निघू शकते. क्वेश्चन पेपर बघितले, सिलेबस बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की PSIची पोस्ट मी एका वर्षात काढू शकतो, कारण जागा पण जास्त असतात. PSI बरोबर. 500 ते 600 जागा निघतात. आणखी सिलेबस बघितल्यानंतर सिलेबस पण सोपा आहे आणि 100% आपलं कट ऑफ पण त्याचा कमी लागतो, त्यामुळे 100% आपलं सिलेक्शन होऊ शकतं, असं मला बरोबर. PSIच्या बाबतीत वाटतं. बरोबर. मग PSIची तयारी सुरू केली, आणि जर PSIची तयारी करायची असेल तर तुम्हाला राज्यसेवेचं बेसिक आणि जुनी क्वेश्चन पेपर बघावं लागतात, कारण तेच क्वेश्चन रिपीट होण्याची शक्यता जास्त असते. मग राज्यसेवा प्लस PSI टार्गेट धरून मी अभ्यास करायला सुरुवात केली. लक्षात घ्या मित्रांनो, एवढं माझं टार्गेट मोठं होतं की माझं त्यावेळी वेट 95 किलो होतं, आणि बापरे. PSIला तर रनिंग लागणार होतं, आणि PSIला रनिंग 1600 मीटर मारायचं होतं, काय ते 800 काय 1600 होतं, आणि ते 5 मिनिटामध्ये काय ते मारायचं होतं. आणि एवढं वेट घेऊन ग्राउंडवरती पळणं शक्य नव्हतं. तरी पण मी आणखी हा पॉईंट मी तुम्हाला सांगतो, असमर्थता ही मानसिक असते, शारीरिक नसते. लक्षात घ्या, आपल्या मनाने एकदा ठरवलं की कोणती बरोबर. गोष्ट आपण यशस्वी होऊ शकतो.